आज संकट चतुर्थीचा पवित्र दिवस या शुभ निमित्ताने आम्ही लिहा येथील श्री गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो। खूप दिवसानंतर आज पुन्हा एकदा बाप्पाच्या चरणी माथा टेकवण्याचा योग आला होता। आम्ही ज्या बाजूने आलो त्या बाजूने इसोडा गाव आहे, तर समोरच्या बाजूला लिहा गाव। या दोन्ही गावाच्या मधोमध वसलेलं हे सुंदर आणि शांत गणपती मंदिर प्रत्येक भक्ताला आपलंसं वाटतं। या ठिकाणी आलं की मन आपोआप शांत होतं आणि सर्व चिंता क्षणासाठी दूर झाल्यासारखं वाटतं। मंदिरात प्रवेश करताच गणपती बाप्पाचं प्रसन्न रूप पाहून मन भरून आलं। आम्ही सर्वांनी मनोभावाने दर्शन घेतलं। शिव आणि अश्विनी यांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला। संकट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांनी सर्वांच्या आयुष्यात सुख भरभराट नांदो अशी मनापासून प्रार्थना केली। शिवला म्हटलं बाप्पाकडे काय मागितलं, तर शिव हसत म्हणाला, मी बाप्पाकडे चांगला अभ्यास व्हावा, सगळे नेहमी आनंदात राहावे आणि मला खूप मोठी सायकल मिळावी असं मागितलं। गणपती बाप्पाचे दर्शन करून आम्ही थेट शेतात आलो। तिथे सोनू दादा, शुभम काकू आणि घरातील सगळे आधीपासून आलेले होते। मग काय गप्पांचा फंड रंगला। बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र असल्यामुळे जुन्या आठवणी, हसणं, मस्करी आणि धमाल सुरू झाली। दुसऱ्या बाजूला लहान मुलांची वेगळीच दुनिया रंगली होती। त्यांचे खेळ, त्यांचा गोंधळ आणि गप्पा पाहून मन अगदी आनंदी होऊन गेलं। खरंच परिवार एका ठिकाणी जमला की घरात वेगळीच ऊब आणि आनंद निर्माण होतो। थोडा वेळ सगळ्यांसोबत गप्पा छप्पा मारल्यानंतर मंडळी आपापल्या कामाला निघाली। त्यांना निरोप देऊन आम्ही छपरावरती आलो। तिथे मिरचीच्या गोण्या भरून तयार होत्या। मग काय पटापट त्या गोण्या उचलल्या आणि मिरचीचे पोते भरून टाकले। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बरंच काय बघितलं, म्हणून फॉलो नक्की करा।